नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शेतामध्ये गोब्याचे काम आपण करणार आहोत। आपण इथे पत्र्याचा शेड बनवलेला आहे आणि त्या शेडमध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता आपण गोबा करणार होतो। काही गोबा आपण केला, एक कारागीर आपण आणला होता, तो थोडा बेवडा होता। तो आला आणि थोडे काम केले, त्यानंतर परत काही तो आला नाही। आणि मित्रांनो, माझी सुट्टी संपत आलेली आहे, आता मला वेळ नाही आणि मी त्याची वाट बघू शकत नाही। तेव्हा मी राहिलेला गोबा स्वतः आता करणार आहे। त्यासाठी मी लागणारं पूर्ण साहित्य घेतलेलं आहे, सिमेंट वगैरे मिक्स करून घेतलेले आहे। हे बघू शकता मित्रांनो, हे आपण गोबा करण्यासाठी लागणारं पूर्ण साहित्य रेडी करून घेतलेलं आहे। हा रंधा, थापी, टोपले, सिमेंट, पाणी आणि हा रेती, सिमेंट आणि पाणी वगैरे टाकून आपला जो याच्यासाठी लागणारा सर्व काही माल आहे आपण रेडी केलेला आहे। आपण बघू शकता इथे मिस्त्रीची सुद्धा गलती होती। ज्यावेळेस आपण शेड बनवलेला होता त्याने बिचाऱ्याने जो दरवाजा आहे तो खाली लावलेला आहे। गोब्याच्या खाली आपला तो दरवाजा जात आहे। इथे बघू शकता गोबा वरती आहे आणि दरवाजा खाली गेलेला आहे। आपण त्यामध्ये आता बघू शकता इथे खडी वगैरे टाकून घेतलेली आहे, पाणी मारून घेतलेले आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण सेटिंग केलेली आहे। हा गोबा अर्धवट करून तो कारागीर गेलेला आहे। आज उद्या करतो म्हणून तो काही आला नाही आणि हे बघू शकता त्याने पूर्ण जो गोबा आहे खालीवर केलेला आहे। एक कारागीर, परफेक्ट प्रोफेशनल कारागीर असून देखील त्याने हे काम व्यवस्थित केलेले नाही। तर आता आपण याला व्यवस्थित करून घेणार आहोत। मित्रांनो, कोणतेही काम तसे अवघड नसते। माणसाला जेमतेम सर्व कामे थोडीफार फरकाने आले पाहिजे। हे कामे काही अवघड नसतात। यामध्ये फक्त आपल्याला सिमेंट घालून घ्यायची आहे, रेती वगैरे व्यवस्थित घ्यायची आहे। रेती आणि सिमेंटचे प्रमाण व्यवस्थित घेऊन त्याला फक्त मिक्स करायचे आहे आणि मिक्स करून आपल्याला इथे टाकायचे आहे। इथे आपण पाण्यासाठी ढाळ करणार आहोत, ट्यूब लेवल करणार आहोत, जेणेकरून जे पाणी आहे, पावसाचे पाणी वगैरे मध्ये आले तर व्यवस्थितरित्या एका साईडला निघून जाईल। किंवा आपण पत्रा शेड धुवून काढला त्यानंतर देखील पाणी व्यवस्थितरित्या एका बाजूला निघून गेले पाहिजे। त्यानुसार आपण हे सर्व करणार आहोत। चला तर मित्रांनो, लवकरच आपण आपले काम उरकून घेऊयात। पावसाचे वातावरण झालेले आहे, पाऊस येण्या अगोदर आपण आपला गोबा करून घेणार आहोत। मित्रांनो, आपला कारागीर आला नाही म्हणून आपण त्याची वाट न पाहता आपण स्वतः गोबा करून घेतलेला आहे। बघू शकता, आता तुम्हाला एवढ्या लांबून कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का नाही मी सांगू शकणार नाही, परंतु माझ्या मते कारागीर जो होता मिस्त्री काम करणारा, त्याने केलेल्या गोब्यापेक्षा मी केलेला गोबा एक नंबर आहे। खड्डे खुड्डे कुठे दिसत नाही। हे बघा, कारागीर जो होता प्रोफेशनल त्याने केलेला गोबा आहे, खालीवर केलेला आहे, मध्ये गड्डा करून ठेवलेला आहे। आणि आपण याला आता थोडं वाळल्यानंतर परत थोडंसं सिमेंट वगैरे कालवून आणखी थोडंसं याला फिनिशिंग देणार आहे आणि जे मिस्त्रीने केलेलं होतं त्यालासुद्धा फिनिशिंग देणार आहे, जेणेकरून गोबा आपला फुटणार नाही आणि आणखी छान असा होईल। आणि बाहेरच्या बाजूला सुद्धा, शेडच्या बाहेरच्या बाजूला आपण पत्र्याला असं सपोर्ट म्हणून सिमेंट कालवून टाकून घेतलेले आहे।